या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनश्च नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर आजचं टॉपिक अतिशय महत्त्वाचं आहे. ते टॉपिक म्हणजे पोलीस भरती असेल, पोलीस भरतीसाठी काय काम मिळेल या आधारावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. चला, दुसरा प्रश्न असा आहे की दुसरा प्रश्न तुमच्यासमोर दिसत आहे. तर जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यासाठी 48 तास लागतात तर 30 मजुरांना ती भिंत बांधण्यासाठी किती मजूर या ठिकाणी लागत असतील नाही. तर पाहू शकता आपण या ठिकाणी तुमच्यासमोर प्रश्न आहे. शॉर्टकट पद्धतीने शिकायचं आहे. इथं 15 मजूर दिले आहे, बरोबर आहे. 15 मजुरांना किती 48 तास ओके लागतात. तर त्या ठिकाणी 30 मजुरांना किती तास लागतील. 30 मजुरांना प्रश्न दुसरा चालू आपला. 30 मजुरांना तर काटाकाटी करायची. काटाकाटी करत असताना पहायच्या ठिकाणी 15 एक 15, 15 दोन्ही 30 ओके. आता बे न भागायचा. बे एक बे आणि बे दोन्ही 4, बे चौक 8 बे चौक 8. प्रश्नांचं उत्तर किती आलं या ठिकाणी. प्रश्नांचं उत्तर येत आहे 48 ओके 24 या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर येत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 24. नंतरचा नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. एका पिशवीत म्हणजे पिशवीत दूध भरण्यासाठी जे पिशवीत दूध भरण्याच्या यंत्रणेद्वारे 30 मिनिटात किती मिनिटामध्ये 3 मिनिटात अर्धा लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती तशी लागतो काय म्हणते टाईम किंवा वेळ किती लागतो या ठिकाणी त्यांनी आपल्याला अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे ओके. तर याचं प्रश्न उत्तर फार शॉर्टकट पद्धतीनं आहे मित्र. जास्त घाबरायचं असं काही नाही पोलीस भरतीसाठी. आणि हा प्रश्न येता 8वीमध्ये टाकले प्रश्न आहेत. सराव संच 7.3 मधले प्रश्न आहेत ओके. तर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया शॉर्टकट पद्धतीनं. काय करायची तशी इथंशी पहा. काय करायची तशी अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी 3 मिनिटात ओके 3 मिनिटामध्ये किती 120 3 मिनिटामध्ये किती 120 पिशव्या भरल्या जातात. आणि किती मिनिटामध्ये म्हणजे इथं प्रश्नार्थचिन्ह किती मिनिटामध्ये 1800 ओके 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल. इथं प्रश्न हा महत्त्वाचा आहे किती वेळ लागेल. तर याला कोणती क्रिया करणं महत्त्वाचं आहे. व्यस्त क्रिया करणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने व्यस्त क्रिया येते. ती व्यस्त क्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे ओके. समजलं. तर व्यस्त क्रिया आपण करूया या ठिकाणी. आता हे 3 इथं काय ते 3 थोडंसं बॅग घेतो मी. करायचं काय तर सोपं आहे. 3 गुणिले 1800 ओके 1800 भागिलेमध्ये 120 ओके. आता काय करायचं याला काटाकाटी केली असता हा 0 काढतो इथला, हे 0 काढतो इथला ओके. आता 12 ने 3 भागूया. 3 एक 3, 3 चौक 12. तर 4ने भागायचं. 4 एक 4, 4 चौक किती 4 चौक 16, 4 पंचे 20. म्हणजे या ठिकाणी येते प्रश्न होतं की 45 मिनिटामध्ये इथं प्रश्न हे आहे. 45 मिनिटामध्ये काय केलं ते या ठिकाणी भरण्यासाठी त्यांना वेळ लागत असतो ओके. नंतरचा प्रश्न पाहू. एका कारचा ताशी सरासरी वेग ओके. इथं आहे एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर आहे. किती 60 किलोमीटर तास असताना काही अंतर जाण्यास ओके 8 तास लागतात. तर काही अंतर आहे किती अंतर आहे ते आपल्याला माहीत नाही. अंतर त्यांनी दिलं नाही. पण असं सांगते एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. तर तेच अंतर 7.5 तासामध्ये कापायचे असेल तर कारचा सरासरी वेग कितीने वाढवावा लागेल ओके. आता हे तशी फारच सोपं आहे. अवघड असं काही नाही तशी. बघा 60 तासामध्ये किती म्हणते 8 तास ओके. 60 किलोमीटर तास या वेगाने गेल्यास 8 तासामध्ये पूर्ण होते. परंतु त्याला जायचं किती आहे 7.5 तासामध्ये म्हणजे 7.5 तासामध्ये जायचं आहे. तर काय असं करायचं बघा तशी फार सोपं आहे. या ठिकाणी 60 गुणिले किती 8 ओके. थोडंसं बॅग घेतो मी ओके. या ठिकाणी करायचं काय 60 गुणिले
8. ओके, 60 गुणिले 8. आता भागिले किती? 7.5. 7.5 का? कारण की 7.5 तासामध्ये कापायचं अंतर आहे आपल्याला, बरोबर आहे. आता याला काटाकाटी केली असते, दशांश अपूर्णांकावर देऊन टाकायचं, वरी ऐंशी होता ते, इथं 80 झालं असतं, याचं उत्तर येते 64. काय येते? 64. आता 64 काय करायचे मित्र या ठिकाणी पहा, मायनस तुमचे जे पहिला वेग आहे, पहिला जे तासी सरासरी वेग आहे तो याच्यामध्ये मायनस करायचा. ओके, मायनस केला असता मित्र हो तर किती येते या ठिकाणी? 4 तास. म्हणजे तशी 4 किलोमीटर तास या वेगाने काय करावं लागते? 4 किलोमीटर तास या वेगाने सरासरी वेग वाढावं लागते, त्यावेळेस ते तितकं अंतर कंप्लीट होत असते. नेक्स्ट आपण पाहूया. ओके मित्र, आता सराव संच 9.1 मध्ये येतं 8मध्ये प्रश्न पोलीस भरतीसाठी विचारले गेले आहेत, म्हणून त्या उद्देशाने असे प्रश्न विचारू शकतात ते. ओके, तर आताचा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला एक नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर नवीन असाल आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्र हो. ठीक आहे, आता पाहिलं, जर छापील किंमत 1700 आणि विक्री किंमत आहे 1700 आणि विक्री किंमत आहे 1540 रुपये, म्हणजे 1540 रुपये आहे. तिथं काय महत्त्वाचं सांगितलं? सूट काढा. ओके, सूट या ठिकाणी त्याने विचारलेलं आहे. तर मित्र, सूट काढत असताना या ठिकाणी